धारणी शहरालगतच्या ढाकणा फाट्यावर गुरुवारी संध्याकाळी 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह मोटारसायकलसह रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आढळला आहे। धारणी तालुक्यातील नांदगाव चुटिया येथील हरेराम मावस्कर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली होती। धारणी शहराला लागून असलेल्या ढाकणा फाट्यावर 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी एक व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीचे नाव हरेराम मावस्कर वय 45 वर्ष असे असून तो नांदगाव चुटिया गावातील रहिवासी आहे। हरेराम गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होता। त्याचा शोध परिवाराकडून आणि पोलिसांकडून सुरू होता। मात्र 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी एका रहदारीतून जाणाऱ्या व्यक्तीने रस्त्याच्या कडेला मोटरसायकल पडलेली आणि जवळच मृतदेह दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंग चौहान आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। प्राथमिक तपासात अपघाती मृत्यू असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी पोलिसांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे धारणी परिसरात शोककळा पसरली आहे।